कारण पती पत्नी मध्ये हा एक महासागराचा हाय हा पुढे आग्रही माहिती आहे त्याने साधा पाच स्टेजवर आणून देण्याचे खूप एकामेकाने धरून चाललं तर तो संसार चांगला जाईल नाही तर कोण्या सोयील पडेल काही गॅरंटी नाही. आज तिले मी मारणार नाही दादा प्रेमान समजावतो. मला सांगा बाई आपल्या घरी मार खायला आली का? अरे तुमच्या एका फुलावर तेवढा आपला मायबाप सोडून जन्मदाता सोडून तुमच्या घरी आली मार खायला आली का? नाही. तिला सन्मान द्या. बाईला मारा नको. प्रेमान समजावा. जर तिला आज नाही कळेल तर उद्या कळणार आहे. जाऊन पाहतो घराकडे. चालू करता भाऊ बोलता कमी नको करा. नाही कमी म्हणजे सांगतो अंतर. तर मी का म्हटलं आवाज देऊन पाहते होऊ शकते कुठेतरी बसली असेल म्हणायची आणि मोठ्याने. आता बाया एक वेळ बसतात. कारभारले ग माझे लाळाचे नारी राधा 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 राधा. हे राधा कृष्ण युगापासून चालू आहे माय बापा हो. नवीन नाव करता येईल पण हे राधा त्या कृष्णाच्या युगापासून चालू आहे म्हणून आम्ही तो त्याचा चालवून राहिलेला आहोत. राधा म्हणजे हे कृष्णाची मैत्रीण आहे आणि खूपच प्रेम करत होती. तेव्हापासून दया दुधाचा धंदा हे राधा आणि गोपी करायची म्हणून हे आम्ही त्या विषयात धरून चालतो. राधा तर कारभार लग माझे लाडाचे नारी राधा 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 राधा. खरंच हे घरी नाही माय राधा. हे कुठेतरी मिटिंगला गेली असेल कारण त्याला बचत गटाची अध्यक्ष नाहीतर माझ्या एका सत्ताच राधा येते. अजून एकदा आवाज देऊन पहा. कारभार लग माझे लाडाचे नारी राधा राधा ग राधा राधा. हॅलो चालू 8 दिवसाचा जमाना झाला ती माझ्याशी बोलली नाही आणि मी त्यांच्याशी बोलली नाही. अचानक कसं होईल? नवऱ्याचं पीठ तर बायकोचं मीठ तेव्हा घर जिंदगानी होते नीट ना. आज कोणाकडून सूर्यनारायण निघला वाटते. राधा 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 बरोबर उठून राहिले. मी पण त्यांच्या शब्दाला हाक दिली पाहिजे नाहीतर माझ्या शब्दाला काय मान राहील. पहिलं देवपूजा करते नंतर पतीशी प्रेमाने बोलते.
तरी एकदा देऊन पाहते आबा. राधा 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 सांग राधे सांग राधे पुन्हा संग असली ग सांग सांग राधे पुन्हा संग असली ग तुझ्या वेणीची गाठ ग जुळली ग तुझ्या वेणीची गाठ ग माणसाच्या जातीला नाही तर काय असे डुकरा देवाने फिरते नाही काम करते. आवाज उठला सुटला तुम्हाला नुसता आवाज द्यायचं काम आहे. सकाळी उठता हातावर मंजरी घेता या पांडेल्यातून त्या पांडेल्यामध्ये बायकांसारख्या गोष्टी सांगत माणसाच्या जातीला काय म्हणते हे लेमाळी माणसाच्या जातीला काय म्हणते हे लाडक्या बहिणीची मस्ती हो. हे लाडक्या बहिणीचे पैसे मिळते तर 1500 लाडकी बहीण 1500 झाली आता हे माणसाची जात झोरणी पडते झोरणी आई झुरणी पडत नाही 1500 गावा लागते काय डब्यामध्ये पैसे आता हे माणसाची जात डबे हुडकू हुडकू पाहते दारू प्यासाठी. दारू पेटे म्हणजे मागे जाऊन किती दारूमध्ये आवा बायांच्या जातीला रंगारंगीचे वारावारीचे कामे असतात. खरंच का? खरंच. हॅलो पाणी आला पियाचं बोल ना काय म्हणते. बायांच्या जातीला रंगारंगीचे वारावारीचे कामे असतात. तुम्हाला माहित नाही कोणते काम आहे सांग बरं. सकाळी उठली चुलीतली लाकड काढली हो झाडत काढला सारवत काढली आंगण झाडत काढला सळा चिपली लांगोडी काढली. बरोबर आहे. लहान मुलाची आंघोळ करून दिली त्याला डब्बा करून दिली त्याला शाळेत नेऊन दिली. अरे तुम्ही कोणता केल्या म्हणजे आम्ही केलं हा सर्व वाया गेला का. मी केलं हा वाया गेला म्हणजे माझ्या कामात लागलं नाही असं तुला म्हणायचं आहे. सकाळी उठल्यावर 4 वेळा खावायला पाहिजे. तो चाललो मोठा मला पुरा उठली का पहिले तोंड धुवायच्या ते चहा मानते 2-3 दिवस खाल्ल्याशिवाय कामात हात नाही लागत. कशी सांगते लेमाडी काय म्हणायचं नाही हो. आजच्या दिवसाचा जमाना झाला घरामध्ये भरून वाट काय माझ्या चिकन तोड आमच्या घरची चामगादू भोकणीचा अंदाज चामगादूर पाहिजे का लय वाढवा थोडसा चामगादूर पाहिजे का. आजच्या दिवसाचा जमाना झाला घरामध्ये भरून वाट आजच्या दिवसाचा जमाना झाला घरामध्ये भरून वाट कुणाची वाट राजा राजा आपला मान
माणसाची जात किती पैमान आहे ते आजच कळलं मला. या माणसाच्या जातीला बायकांकडून काम करून घ्यायचं असलं तर चिकनाव चाकनाव चिकनाव चाकनाव चिकनाव चाकनाव चिकनाव चाकनाव चिकनाव चाकनाव करता. अरे काम झालं काम करावं होता हो. हे तुझे विचार झाले, आमचे नाही. आम्हाला हा जिंदगी आखरी मरेपर्यंत चालवायचा आहे. काम होतलेली बाईशी बोलायचं नाही. आजच्या शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला पती पत्नी मिळून राहायचं आहे. आपले लेकरं बाळं नातू नत्र सांभाळायचं आहे. हा थोडशासाठीच नाही, आजचा विश्व काम करतले अव काम करतले माणसाची जात सुईच्या भोकासारखे बारीक होता. अव काम करतले माणसाची जात सुईच्या भोकासारखी बारीक होते आणि काम झाल्या मुद्रासारखे ठोक. हॅलो बाबा, आवाज वाढवायचं का? आवाज दाबला तर गेला का मग तू? थोडला आवाज नका बोला. हॅलो 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 वाढवा. हॅलो 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 हॅलो. हा आता जाऊन लागला. असे करायचं राधा. मी काय म्हणतो, आज 8 दिवस झाले घरामध्ये माठ भरलेले आहे. हे माठ गेले बाजारची वाट गे. लवकर जा. गावाकडे जाते माझी बायको. जाते माझी बायको असे म्हणतात. थोडीशी लाज शरम विकले का? काहून काय झालं? 8 दिवस झाले मी बायकोवरती पडून आहे. अरे अरे असे म्हटले का राधा? हा. तुझं कोट दुखते हो. तुझं कोट सुखते जातोले झेंडू बाण लावून देतो म्हटले का हो? मला सांगा, बायको जर बिमार पडली, बायको बिमार कशी राहते? किंवा माणूस जर बिमार पडला तो कसा असते माणूस? कसा त्याले का म्हणते? माझी तब्येत म्हणते. आता समजा माझ्या बायकोची तब्येत ठीक नाहीये. खरं तुला वाटते का तब्येत ठीक नाही म्हणून? ती तब्येत ठीक नाहीये. काय बारी सकाळची रमणाला विरते, अजून तब्येत ठीक नाही म्हणतात. या तब्येतीला नेमका झाला तरी काय? काय बारी सांग लवकर. तुमची भोळी भोळी बायको परते परमेश्वरा, भुरी भुरी बायको मरतेस. अरे 19-20 मी एवढा विश्व खाली केला तरी अजून तू नाही टाळलं. माझ्या बायकोच्या मागे लागला. आज समजा माझ्या बायकोच्या मागे लागला. माझ्या बायकोची दुसरं काही वर्त नेवाचा होता, ते बोंबलीची गाठ काढून वर्त नेला. परमेश्वरा, असा काय वाईट केलं माझ्या बायकोनं? तुमची भुरी भुरी बायको मरते कशी मरते? काय ना मरल? माझी बोबलीची गाठ मरता गेली रे बाबा, खरंच तुझी बोंबलीची गाठ मरता गेली? मरते. माझी आजी का म्हणे? खेळणी का म्हणे? सुखदेव म्हणे हो रे, घरातल्या घरात काम बोलत होते रे रात्री. ते तुमची आजी त्या घरात दरवाजाच्या भोकातून एक पाच राहते. ते खेळणीचे डोळे नाही जात. नाही तेही बरोबर आहे, पण तिला पाहिलं करत नाही. हो रे म्हणे राक्षाने काम बरोबर होतो बहिणीवर बायको. अगं तुला सांगू का आजी म्हणलो, तुमची आजीला जे फालतू सवय पडली. कोण्या वेळेस माणूस कोणत्या कामात हो 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 पण तुमच्या आजीला थोडे नाच नाही लागला. हो ऐकू गेला असेल कानाला म्हणून ते विचारलं. ऐक मी का म्हणतो ते. का म्हणा? का म्हणे? हो रे सुखदेव म्हणा, तुझी बायको म्हणा. मी म्हणलो आजी माझ्या बायकोची बोंबलीची गाठ वर्त गेली. अरे म्हणे बकरिया, त्या बाईची बोंबलीची गाठ वर्त गेली म्हणे. ते बाई मेल्याशिवाय राहत म्याबाई बंदी तुमच्या डोंगऱ्याची नल्ली चुरपू चुरपू खाईल. याला म्हणतात बिमारी. नल्लेची किती भुकेली आहेत. नल्लेसाठी ढोंग केलं राधा. हे माठ गेल लवकर, वाट बाजारची वाट घे जर लवकर. हा माठ घेऊ हो. आणि म्याबाई बाजारची वाट घेऊ. हो. फेका तिकडा म्याबाई खावाले पाहिजे सकाळी उठल्यावर. दुसऱ्या बायकांसंग फोनवर बोला ढोल्यावर जायला पाहिजे. बरोबर आहे राधा. हा तू माठ फेकली. हा माठ कशाचा आहे? बरोबर आहे. हा माठ आहे मातीचा. मातीचा. आता बरं झालं का
तुझे नसीब किंवा माझे नसीब हा माठ फुटला नाही तर हा माठ फुटला असता तर याची भरपावती कोणी केली असतं? बरं तुमची माय, बरं तुमची माय, बरं तुझ्या बहिणीचा. मला सांगा गलतीला फुटला तो भरपावती माहीत बहीण करत नाही हा पण मला सांग तू घरातला गोल्या वाटून देशील जबरदस्तीने भांडे फोडशील ते भरपावती मी करणार नाही. कोण करत? बहिणीचा नवरा बाबा. खावले नाही घेतली, घेतली खावले नाहीये. बोललीस का का? त्या दिवशीच तो बाप्पा खावायला नाही म्हणते बोलली का रे हरामी बोललीस का रे हरामी त्या दिवशी तो बापाला का म्हणे जवाई तुम्ही मंडईवर जाऊन राहिला नाही का म्हणे हो की म्हणलो मंडईवर तर तिकडून येता येता घेऊन यायला म्हणे अर्धा किलो सासऱ्याचं कामच राहते आवाज जावयाचं कामच राहते सासऱ्याने चांगलेलं काम करावं. तर मुलं गायला खोटं गायला बोलायचं हे ते खाते म्हणा आणल्याचं का मोठा नवल केल्या आणि मा बापाच्या घरी गेल्या आता गावठी नाही बायलर नाही पाहिजे गावठी पाहिजे चार बाया बकरा पाहिजे चांगलं बिस्या उपसरते. हा नाही ठेव का मले माहित आहे दादाला पाडते राधा हे माडगे लवकर बाजारला जा. मला सांग तुला माहित आहे का हे पहेलचे माणसं तुला माझ्या गोष्टी पटतीलच पहेलचे माणसं पाय पहेलच्या आमच्या फुग्या माह्यात नाही का यायनं भूत सही केलं कसं केलं नवराय मारे नवराय मारे सासराय मारे ननदाय मारे ना भाऊई मारे मारे तर या माईनं जिंदगी केला पण आजचा हा वर्ग शिकला सवरलेला आहे आजकालच्या बाया मार खात नाही काय सगळं दुःख तुम्ही बघू शकता का? तुम्हाला थोडसे वाटत की नाही वाटत का? मला काय वाटणार आहे हो 8 दिवसाचा जमाना झाला. 8 दिवसाचा जमाना झाला. हो माझ्या जवळी तरी आला का तुम्ही? आता मला सांग मी कामात राहील माणूस तुझ्या जवळ तुला विचारू 8 दिवसाचा जमाना झाला माझ्यावरती पडून आहे तुमचे डोळे समोरचे माझं देते का बा? मला सांग बायको नवऱ्याला सांगितलं पाहिजे हवा दुखते किंवा नवऱ्याला बायको सांगितलं नाही जेणे करून तू मला सांगितली नाही कुठं मरून गेली कुठं मरून गेली जिंदगी माझी उद्ध्वस्त राधा हो कायची उद्ध्वस्त होईल म्हणता बा? घरून निघता गाडी काढता या ढोल्यावर तर त्या ढोल्यावर त्या ढोल्यावर तर त्या ढोल्यावर तुम्हाला बायकाच्या रंगच्या रंग पटत असतो का? माले आता मला सांगते ड्युटी झाले करा लागेल नाही का पहिल्यापासून तर बायको भुलल्या माणूस आहे की हा बायको भुलले म्हणते पाय लेमाळी आमच्या घरची दादा सर्व गे हे माडगे लवकर बाजारची माडगे माझ्या गोष्टी सर्व पण घरात जाईल 10 किलोची गड्डी घेईल टीव्ही चालू करी हातात रिमोट घेईन डोरा खाई पण या बाई जा तुम्ही पाहिल्या हा हो जामसावलीचा झोपला या दर्शन घ्यायला बसा या दर्शनाला झोपला मारुती होय राधा ए राधा झोपली आहे झोपला मारुती या दर्शन घ्या या तुम्ही या दर्शन घ्यायला या टाकळीच्या लोकांवर या ना दर्शन घेऊन चालले जा. हे झोपला मारुती आहे हा मारुती असा भेटणार नाही तुम्ही दर्शन घ्या पण तो जाते मोफत दर्शन हो मोफत ए दादा भाऊजीनं दर्शन घेतला आमचे भाऊजी वडगावची मुके यांच्याकडून 21 रुपयाचे पारितोषिक धन्यवाद शुक्रिया. राधा पहाडीवर हे बरोबर पाहिलं का बरोबर आहे या माणसाने दुसरी बायको केलं होतं तेही चांगली बोलती बोक्या ते तर 2 माणसाची एक होत होती राधा गहात धरतो माझे पदराईत राधा गहात धरतो
म्हणते काहीतरी. या धंद्यामध्ये आहे तरी का आणि नाही तरी का? म्हणजे या धंद्यापासून काही नाहीये. हा सल्ला धंदा, या धंद्यानं कोणती उन्नती झाली हो तुमची? म्हणजे काही उन्नती नाही झाली. काहीच नाही. कारण तुला खाल नाही भेटलं, तुला कपडा नाही भेटलं. काय सांगू बाई, बरसात आली का या भोकाईच्या खाली नुसत्या बाटल्या गंज वाटे आणि पाणी फेकता फेकता माझा दिवस निघते बाई. पण या माणसाला थोडी शरम नाही वाटा का म्हणते? त्या समोरच्या माडीवालीने एकावये 4 माडी खाली आणि इकडे पा आणि हा आपला घर हा जागोजागो भोक लागले हे तुम्हाला दिसत नाही का बा? अरे भोकला मला थेट म्हणतात. अहो, त्याला मराठी भाषेत शुद्ध भाषेत भोकच म्हणतात. राधा त्याने ते 5 माझी बिजली बांधलं. ते चोऱ्या करून बांधली का त्याला बिजली? त्याने आपल्या पोराला शिक्षण शिकवलं, पोरं ड्युटीवर लागले, आता ते बिल्डिंग बांधलं. तरी पण त्याच्यावर कर्ज आहे. हॅलो म्हणून आता तरी बोट नको कुचकुचा वेळा. तर मी का म्हणतो राधा, काय म्हणता? हा लोकांना जळणं किंवा बांधणं ते आमच्या कामाचा येईल का? लोकांचा धनसंपत्ती आमच्या कामात येणार नाही. तुम्ही अरे म्हणा राहता बरे म्हणा, कोठून कर्ज काढा, कोठून व्याजाने पैसे काढा, पण हे तणाची झोपडी, हा तणाचा झोपडा काढून तिकडे फेका आणि याची 4 कालम काढा आणि येतात पहिलं सलाम टाका. म्हणजे माझ्या अंतकरणात दुःख देऊन राहिली तू. अंतकरण हो हा, तुम्ही काहीच नको करा. तो धर्म्या भाटो आहे माझा. कोण? तो धर्म माझा भाटो. धर्मा गोष्ट धर्मेंद्रजी उठे त्याला ठेका देऊन द्या आणि पटकन सलाम टाका. धर्मेंद्र उके तो फाटो भाटो त्याला बहिणीचा नवरा नाही का बा? दियाला जळतो कधी तुझ्याला जळतो. कोण मी? हे राधा जाऊ द्या. दियाला जळतो कधी तुझ्याला जळतो. तुझी भावना गं राधा, हे मला गं. तुझी भावना गं राधा, हे मला काय? ह्या मोठ्यापणापासून आपल्याला वाटते का मोठं आपण स्वप्न पाहतो मी हा बनलं, मी मोठा बनलो पाहिजे. आज त्याने 4था मजला चढवून करावं, बरोबर आहे. नाही तर का? पण त्याची त्याच्या बरी आपण मोठे स्वप्न नको पाहू राहणार. मोठे स्वप्न धोक्यात जाते. त्यानं बिल्डिंग बांधलं त्याच्या बरी, पण आपली खोपडी बरी. हे बिल्डिंग वाल्याने बहुत काही धोका आहे, आपल्या खोपडीवाला धोका नाही आहे राधा. बरं आहे. आहे काय? काय म्हणता?
खोपडीचे गळते. तुला वाटतं का या पिटलिंग मध्ये बापा चांगला वाटतं का? पाण्या पाण्या माझ्या घरचा हा चिकन दोड का बापा आमच्या घरची शामगादू पाय दादा हे पिटलिंग म्हणली माझे मा ते माडी पाहते त्या माडीवाल्या का पाहून माझा मन मस्त सुटते. हे बाळे हा लोकांना जळतच राहतो तू. हो मला राग जर येईल ना जाय ना सोड चिठ्ठी देईन या भाऊजीला घर निघी सर्वच राजा खोपडीत गळते. बिल्डिंग बांधल्याच्या मागे काय चक्कर तुला माहित आहे का? एकदा बिल्डिंग बांधल्यानंतर पुढची दृष्टिकोन काय होते माणसाची परिस्थिती निर्माण होते. तुला मिळत नाही आपली खोपडी एक दीड सरी दुसरी लवका भातो. बरोबर आहे? हो, बरोबर आहे का नाही? हो आणि ते हवा धुवून आली आता ते खोपडीवाला गवत इकडं तिकडं उडते तो नाही दिसत या हो, भाताला. सर्वांना आज या खोपडीमध्ये बाबासाहेब सुद्धा घडले, शिवाजी राजे घडले, अण्णाभाऊ साठ्याला झोपा जगा नव्हती. अहो, गेले ते दिवस. अहो, गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. सर्वच राजा खोपडीचा काय मला सांग तू त्याच्या मला घर दाखवून राहिली ते बिल्डिंग मध्ये माझ्या अंतःकरणाला दुःख होऊन राहिलं ग. अंतःकरण सजलं माझा त्या बोलण्यामुळे. एवढ्या दिवस झाले लग्न करून द्यायच्या घरी आली पण हा माणूस किती लावता म्हणत होता बाई पुढच्या वर्षी घर बांधू पुढच्या वर्षी म्हणता 15 वर्ष झाले या घरामध्ये माझा म्हातार पण जाते की काय. असं मला सांगा नशिबात जेवढं असेल तेवढं तुम्ही मारू मारू घ्याल किती तपश्चर्या करा नसीब वाचून काही नाही मिळणार. जेवढा दिवस होणार आहे मी काय म्हणतो. तुझ्या बोलण्यामुळे माझे अंतःकरण सुजलं ग राधा. बोलण्यामुळे माझ्या अंतःकरण दुखलं ग. कोणतं करण दुखला होता कोणतं करण दुखला असता हा माणूस 4 वेळा जेवला असता का जेवण चालला तर नाचमध्ये खाते म्हणलं मात्र आज खेळते म्हणून तुला वाटत असेल तर आज याने काय तू खाऊ तुझ्या बोलण्या पायी माझे अंतःकरण सुजलं ग. डबल बदलीवाला हे करताने बुडला डबल बदलीवाला हे करताने बुडला डबल बदलीवाला करताने बुडला. या बोलण्या पायी माझे अंतःकरण सुजलं ग.
त्याने डबल टिबल मजली बांधलाय. बँका इंडियाचा कर्ज त्याच्यावर आहे नेमाळे. काय बँक ऑफ इंडियाचा कर्ज आहे, महाराष्ट्र बँकेचा कर्ज आहे. काम करतो अजून ते फायनान्स त्याचा कर्ज आहे. तो कर्जाने कधी माणसं बिल्डिंग बनवलं त्याच्यापेक्षा खोपडी नाही पाहिलं नाही पाहिलं. कशी असो पण सलामची एकतरी कापी असो नाही रे भाऊ. पाहिल्या सलाबची बिल्डिंग करून बांधला पण सलाबच्या मला एक सांग, हा घर किती दिवस झाला बांधलाय पण या घरावर सलप नाही टाकल्या तुम्ही सांगा द्या. तर विका म्हणलं काम नाही लागलं दादा. त्या घरामध्ये का लागतील खोपडीमध्ये मस्त झोप लागते. त्या घरामध्ये एवढी गर्दी होते का भयानक आहेत विचार. या घरवाल्याला त्याचा त्याला विचारायचे. राधा हे मला हे माडगे लवकर बाजारची वाटगे करते कशी रे. हवाच्या वेळेस मस्त गोड बोलतेस ना. हा घेऊन द्या का तो घेऊन द्या का मी तो खातो तेव्हा कसं जमत. नवऱ्याचं कामच असते बायकोने म्हणलं तर पूर्वाचं नाही का भाऊजी. बायकोने म्हणलं तर तुम्ही आणा नाही का नाही तर संध्याकाळी जेवण भेटेल का मग केव्हा लावतो ना रामाच्या मी का म्हणतो ते माडगे लवकर बाजारला जातं जाते माझी बायको स्वाभाविक आहे. विचारी का जाते हो का ना जाते माझी बायको जाते हा वाटण्याने जाते मी बाजारला गेलो असतं पण मला सांग पाटील पाटील आहे का म्हणतो घरी. त्या बहीण बाय पाटला त्या घरच्या लक्ष्मी पूजन अजून वाचायचा का म्हणतो त्या बहीण बायच्या पाटला लक्ष्या पाटील पाटील त्या खाण्यात माती पडून त्या मैत्री कुत्री होतो माझ्या मैत्रीला कुत्रे फायदा माझ्या मैत्रीला जर कुत्रे मुकले त्याचा तुला फायदा नाही. फायदा म्हणजे काहीतरी पैसे भेटतील माझ्या घरी येऊन मला एवढा धक्का मारला एखादा एवढा धक्का काढला या भूकंपाचा नाही. बरं झालं का मी सांभाळण्याची बाय बायको खाली तिच्यावर असा बेकार झाला असता त्या बहीण बाय पाटला. मी म्हणलं 15 दिवस झाले पाटलाच्या घराकडे काही गेलो नाही तर म्हणून म्हणलं जाऊन पाहिजे. त्या बहीण बाय म्हणलं दिवाळी आहे बरोबर असेल. त्या बहीण बाय नाही जास्त रसगुल्ले किंवा मोतीचूरचे लाडू म्हणजे तुझ्या खावाची इच्छा आहे काही नाही काही तर हे तरी भेटेल बा. पाटलाच्या घरी दिवाळी आहे काही बनवलं असं जाता का बरोबर. म्हणून त्या बहीण बाय मी म्हणलं चाल बा भेट भलाई होते आना तवादाचा आणि भेटते बरोबर. त्या बाय बहीण बाय येता बरोबर पाहतो त्या बहीण पाटील तुया का पहिला तुया बोकड बाकड ते नाही म्हणजे तू हो म्हणजे ते नाही म्हणजे तू हो म्हणजे नाही म्हणते मी हो म्हणतो ह्या गोष्टी बरोबर आहे बरोबर हो. म्हणजे आम्ही कास्तकार आम्हाला पहाटे गाई काढतो आम्हाला दूध 200
मर्सनरी. बरोबर. बायकोने म्हणतो बाजारलेल्या गावात गेलो, अजून कोणी खेडे मिळत जातो. ते म्हणते नाही मी म्हणतो ले, मी म्हणते नाही मी म्हणतो ले. हा. कोठून पाहत होतास बे तू? त्या बहीणबाई पाटील सारेचे सारे भोक बुजवलास तू, पण एक भोक नाही बुजवला. कोणता? या दरवाजाच्या भोकातून मी पाहत होतो. माझ्या घरच्या दरवाजाच्या भोकातून. तर पाहत होतो पाटील, तर कसा पाहत होतो माहितीये? त्या बहीणबाई तुमचा बोकड बाकड काच कूच कूच काच चालू होता पाटील. तू होता सारखा तुझ्यावरत होती, तिच्यावरत होतो मी. तिच्यावरत होता हा, म्हणजे मी होतो खालचं माझ्यावरती होती वरत, हा तिच्यावरत. तू काय करत होता? लक्षात तुमच्या सोडवत होतो. मला सोडत होता. बरा झाला बे, म्हणलं घाटाला गेलो. वाचलो ना तर मेलोच तर रे. खरंच त्याच्या चांगलं काम केला. त्याच्यासाठी पाटील हा. म्हणून मी सोडवत होतो तुमची झगडा सोडत होता. बरोबर आहे दोस्ता. तर मी मेलो असतो बे, बरं झाला झगडा सोडत असतो नाही का? हा. तर का म्हणते ना तू? पाटील हा. या गावात तुम्ही दोन नवरा बायको हा का म्हणतो? हे सर्व लग्न झाले जात नाही. नाही हे सगळे कुंवर आहेत का? बे, हे लग्न झाले काम काय? असं काय तू का म्हणतो? भरपूर आहेत. राज्य काही तुझी बायकोच आहे का म्हणतो? भरपूर लोक आणि हे का लोक कंच्या खेळतात का? नाही. तर करता करा. हा. आमची मनाई नाही, या लोकांची मनाई नाही. मग आमच्या दरवाजे लावून करा. त्या बहीण बाई तिकडेच्या बाला, तुमच्या तिकडेच्या बाकीच्या, तुमच्या पुलीच्या बाल, तुमच्या खजूर. मला का म्हणते तिकडे जा बॅग दिसतो का तसा? मी बुद्धीच्या बाळाला दिसतो का? कसा पण देतो केळ्याच्या बात करतो. आज मला वाटतं बा घमिलाले पुरे भोक भाका बुजवणं शक्य का? केळ्याच्या बाळ. त्या बहीण माय पाटील हा आता माय कॅपॅसिटी नाही, माय मोठी लपलप करून राहिली. दोस्ता छाती दोस्ता हा. तुझी माझी दोस्तानी किती वर्षापासून आहे रे. वर्षापासून तुम्ही बाई बोलतात काय पाटील? बरोबर आहे. हो. आज जवळ 20 वर्ष होऊन राहिली. आता नाही का? हो. आपली दोस्तानी आहे. हो. पण मला सांग, आपण एकामेकाला मित्र मित्र आपण सर्व सांगत होतो. बरोबर आहे. एका पाण्यातला पान खात एका होतो, पाण्यातला पार खात होतो, एका चहातला चहा पित एका होतो. चहातला चहा पित होतो. बरोबर आहे. हो. बरोबर का सांगू रे? कोणती गोष्ट आपण अर्धी अर्धी करत होतो. हो जाता का? हो बरोबर आहे. तुही बायको ते बाई बायको म्हणजे तसा नाही म्हणतो असं पाटील. वाटप होईल का बे? सर्वात दोस्तानी केलं बाबा. बायकोचं तर वाटप नाही करू शकतो. तुझी बहीण ते बाई बाई, हो तुझी बाई ते बाई बाई, तुझ्या बाप तर बाया बाप, बरोबर आहे. तुझी बायको बाई बाई. सर्वच वाटप करते. भावाचा ठीक आहे. हा. नवरा बायकोला वाटू दिला नाही किंवा बायको नवऱ्याला त्या वाटू बाई दिला. तसा नाही जमत करा. नाही जमत रे. मी म्हणलं जमत असं. काय सांगू रे? हा. माझ्या लहानपणीच्या मित्रा मित्रा गा. सांग, सांग. का सांगू रे? गावावर. का सांगू? म्हणजे आम्ही आपल्या घरच्या कोणी सगळं सांगून द्या. गाव तुझ्यावर पुरी धुवार पडली का? बरं, तर मी का म्हणलो? हा सांग ना का? माझी चांगली बायको बिघडली मित्रा रे. म्हणजे तिच्या समोरचा भाग मागे गेला असेल ना, मागचा भाग समोर गेला. समोर आला असेल. म्हणजे मागच्या भाग समोर जा म्हणून समोरचा भाग कसा मागे? बाबा तूच म्हणतेस ना का बिघडली म्हणून? ते माझी बायको बिघडली. हा. तर भाग कसा मागणी मागं पुढे होईल? तर मग बिघडली कायले म्हणा? कायले म्हणतात? बिघडली एखादी गाडी घोडी बिघडली तर तिने बिघडली म्हणा. हो तर त्या भैया तुम्हाला बायको बिघडली म्हणते. बायको बिघडली रे. हो. तर असं कर पाटील, ती बायको बिघडली तर असा काऊन नाही करत? 4-5 दिवसासाठी माझ्याकडे आणून दे ना का? चांगला दुरुस्त करून देतो तुझ्या. माझी बायको बिघडली तर घरी घेऊन दुरुस्त बाबा काका, किती बायका तुमचा दुरुस्त? मोबाईल बघितला तर दुकानात नेतो. हो. टीव्ही बघितली तर दुकानात नेतो. बरोबर. तुम्ही बायको बघितली तर घरी आणून दे ना. घरी नेतो. अबे हे सामान जे आहे ते आपण दुरुस्ती करायला नेतो, पण हे बायको म्हणजे पाटील मला असं म्हणायचं आहे का माया बायकोचे शब्द तिच्या कानावर जातील तर ते थोडीशी दुरुस्त होईल. बरोबर आहे. असं म्हणत मी होतो. का म्हणलो? माझी चांगली बायको बिघडली मित्रा रे. माझी बायको बिघडली. हा बिघडली. तू असा का? तू आपल्या घरी जा. मा घरी जातो. आपल्या घरी जा. हा. आपल्या बायकोला घेऊन ये. कुठं तुझ्या बायको- पाहिले? सांगू बायको बिघडली आहे. हा. तू आपल्या घरी जा. हा. आपल्या बायकोला घेऊन ये. हा. तुम्ही येते आल्यानंतर इम्प्रेसर पाडील. किंवा धक्का मारशील. अरे धक्का आपल्या आहे बायको भेटते. भेटते. बरोबर आहे. अरे भेटते म्हणजे पाटील तिला म्हणलं ये नमचे गोपे म्हणलं तर बस म्हणलं तर
झोपून जा. नाही नाही बरोबर आहे मला माहिती आहे तुझा धबका आहे. हो घरार आहे. हो वाटेल हा. तू जरी घरी गेलो का म्हणते अहो बिना लेकराचे पप्पा. अहो बिना लेकराचे पप्पा. अहो बिना लेकराचे पप्पा. अहो बिना लेकराचे पप्पा. आल्या 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 काढून घ्या काढून घ्या. आल्या खाऊन घ्या ना करून घ्या. म्हणजे तू एवढं दिसतोय आल्यानं काढून घ्या ना खाऊन घ्या. काकाला म्हणत्या बहीण माय तू एवढा वाटतो लक्षात पाटला बे हो त्या घर पेटणार तुला सप्पा हाटला. आल्याला नाही नाही तसा नाही बरं. माझ्या घरी पाटील, पेटला. 15-20 दिवस मी कार्यक्रमावर राहतो आणि पहिलेच एक कोरोना सारखी बिमारी आपल्याकडे येऊन गेली. बरोबर आहे. त्याच्यामुळे तिचा असं म्हणणं आहे कसा? घरी आपले सासू सासरे किंवा माय बाप राहतो हो हो एकट्या जीवानं राहतो बा. बरोबर. 15-20 दिवस बाहेर राहतात. वाईट तब्येत जरी पडली तर मी काय करेन. हो. आणि तुमच्या त्या कपड्यावर जे कीटकनाशक बनवून राहते बरोबर. त्याच्यासाठी ते म्हणते का पहिले तिथून आल्यावर बा आपले कपडे काढा आणि आंघोळ करायला त्या बाथरूम मध्ये पाणी ठेवलाय त्याचा आंघोळ करा. बाय किती स्वाभाविक बाई आहे. एवढी आचार अनुसाराची बाई आहे. माया कामाची आहे. आहे हा? आता माया कामाची. तू असा कसलीच कामाची आहे. लवकर जा घरी तिला माझ्या घरी घेऊन ये. तू जसा जसा करशील बाप्पा आल्यानंतर इम्प्रेशन पाडशील तसा ते मी करून तसाच पाहिजे. केली. पाहिलं हा गोमल्या त्या बहीणचा सदू गोखल्या. आता म्हणते तू आपल्या घरी जा आपल्या बायकोला तू जसा जसा करशील तसा तसा मी करीन. हो मागे तू एवढ्या लोकांच्या कवरी पाव करशील. अगं, ज्याचा बोलला डोळा तो बनला वेळ. लवकर जा आपली बायको माझ्या घरापर्यंत घेऊन ये. वाटेल हा मी आपल्या बायकोला घेऊन येतो. मी जसा जसा करीन तसा तसा तू करजो. करजो. तुला टमाटर खाल्ले तू टमाटर खाजो. कमीच्या वांगे खाल्ले तुला वांगे खाजो. जा लवकर जा लवकर घेऊन ये. वाटेल मी आपल्या बायकोला घेऊन येतो. हो. माझी बायको कधी त्या घरी आली नाही, 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 नाही. त्याच्यासाठी आपल्या पाटलीला त्याला आलूला पोहा करून ठेव. याच्यासाठी करू ठेवते दुधीचे वडे केराचा कालवो. हा मोठे लोकांचा ना हानका भोकाचा का म्हणते याच्यासाठी दुधीच्या वड्याने केराचा कालवण करतो म्हणते. आवा पाटील आहे नावाचा मायजन हो मला तिकडून येऊ दे ती दुधी एकटा भुकीत नाही फलतोलीत नावाच्या मायजन. त्या भैमा पाटलाला आड्यावरची पिपळावरची सांगून गेलो पण कोटा भाऊ माई बायको आहे लमची वारली चौरीची सेन आणि अशी दिसते पाले गेचुडी पुरा रस्ता पिऊन टाकला का हातचा भावाजी आणि तुमच्या घरी मातीच्या चुली आहे त्या बहीण माय तुला का वाटून राहिले का हसून घे भला हात तुझ्या घरी समजत त्या बहिणी कुठं गेली मंडईच्या पावाला नसन गेली. दोनच्या दोन्ही दरवाजे बंद दिसते मा भात. कारभार नग माझे लाडाचे नारी गोपे 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 बहिणा कोणता गेली असं म्हणतो. हा हिऱ्याची अंगठी बदली हिराची अंगठी लुटून बदली हे माझं नाही
खरं सांग आणि माझी गोपिका सांगा चुके का तुम्हाला पोट माझी गोपिका सांगा चुके का तुम्हाला पोट एक वेळा आवाज मारून पाहतो हा गोपे 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 व गोपे ए लमचे गोपे व हॅलो चालेल 8 दिवसाचा जमाना झाला ते माझ्याशी नाही बोलली मी त्यांच्याशी नाही बोलली पहिले देवाचं पूजन करते नंतर पतीचे 2 शब्द ऐकते हा मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए जब आरती हो तेरी जब घंटी सुनाई दे जब आरती हो तेरी तब घंटी सुनाई दे तेरी तोरा दिखाई दे तेरी तोरा दिखाई दे मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए बहीण बाय मी म्हणलं त्या बहीण मंडई पावालेच गेली असत पण हे तर चांगली म्हणून राहिली मा बाप ओ मेरे घर के आगे सैना तेरा मंदिर बन जाए वाह क्या बात है हेलो हे कारभार नगा हे कारभार नगा माझे लालाचे नारी गोपे 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 हे लंबे गोपे काय म्हणतावा हा म्हणता काय रे बारी सत्याचा जरा नाता नातावा मला कशाला दिले आवाज रायाजी काय म्हणता बिना लेकराचे पोट त्या बहीण मा त्या पाण्यात माती म्हणून त्या मैत्री पुत्रे मुत लमच्या तुला होऊ नाही गेले करून झालं नाही काय बोलले म्हणते बिना लेकराचे पप्पा माणसाचा जोर नाही तर काय पटकन आले तिथे लमची वाढली एक अंगावर मास नाही चढत तर पोरं बारा होतील का माणसाचा जोर तर पाहिजे त्या बहीण मा काय कशाला आवाज दिले म्हटले
कशाला आवाज दिला? कुठं गेली होतीस? काय कुठं गेली होतीस? मी उपडत होती रायाची. अहो ये हा, आपण घरामागे लसूण रोवलाय ना बाबा, तिथला कचरा उपडत होती. म्हणणं त्या बहीण माझ्या धूर ना घे. काय म्हणताय का? त्या मा घरची हे वारली, हा माझ्या घरचा गोबर घ्या, त्या घरची हे पुरी काढवली, हा माझ्या घरचा सन्ना द्या, मा घरची हे हा माझ्या घरचा देवच. का झोपला म्हणे या घरचा? त्या बहीण मी हातानं नाही चालू होतं मग दातानं सुरू करतो. तुम्हाला जमतेच काय त्याला? मग तुला का वाटून राहिलं? काय त्या बहीण मोगल काय कशाला आवाज दिले? कशाला आवाज दिला म्हणजे तुला माहित आहे का? काय तुला माहित आहे का? काय मग पाटील कोण होते तुझी? पाटली पाटली लहानपणीची मैत्रीण होते मग. लहानपणीची मैत्रीण होय. बाई बाई अव का चालू गोपे 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 आता तोंडाला सांगा राया राया, अशी तोंडाला सांगा ना. काय झालं? आवडीची पुरीची पुरी करा झाली म्हणते कशी सांगत आहोत तर म्हणून म्हणतो काय लमचे मरून जाईल ती मैत्री. होय बा. तर काल आपण चला चला जाऊ. जाऊन चला. का घेतेस तिच्या भेटीसाठी? काय का घेतेस म्हणतो? तिच्या भेटीसाठी केल्यानं ते बघितले. बाबानं पाहिलं होतं का? काय नाही ते. ते पण बिमार बायको खाते का? काय खाते? ती 1 किलो ढेप नाही 1 किलो सरकी घे. तुमच्या बहिणीले साधा 1 किलो ढेपणे 1 किलो सरकी. तो बघा बरं, तो पाटलाचा केवढा लंबात लंबा वाडा आहे. आमचे तुका बैठड गिचड आहेस का? काय हे मोठे माणसं ते मोठे लोकांचा मोठ्या लोकांचा वाडा मोठा नाही तर का लहान आहे का? आणि आमच्या का आपण आकुळ माणसं कावन आपण लहान काय भाऊ आपला होईल कधी नाही कधी मोठा केव्हा खबर तर कर. आपण कैवारी त्या बहिणी माय होईल ना. कधी हात काय लागला तिच्या राया माझा पाटलाचा वाडा पाहू पाहू मन मत जुळते मा. पाव पाव झुरणारी आहे. हो त्या बहिणी असा लागते का पाटलालेच नवरा करावा जावा. पाटील गेला कुठं असेल म्हणतो. त्या बहिणीमा याच्या घरचा माझे राधाचे नाही राधा राधा पाटील त्या बहिणीमा त्या घरच्या अजून वाट असा. हो पाटील हो पाटील त्या पिक्चरले तुमच्या खाण्यात माती पडो उभे. मला सांगा बाय. तू आलास आलास का? नाही नाही पाटील पाहिलो होतं. दोस्ता, सर्व काय झालं हा. तू असं कर, तुला सांगितलं ते केलं का? का म्हणल्या? तुला सांगितलं ते केला का? मला का सांगितलं होतं? आपल्या घरी जर आपल्या बायकोला घेऊन ये. तर मी का आपल्या नवऱ्याला आणीन का ती? आता मला काय माहित नवरा केला का बायको केला का? आणला का आपल्या बायकोले? हो. तुझ्या बायकोशी मला 2 शब्द पाटील बोलायचे. मा बायकोची पायता का रे? विचारसरणी विचार संधी घेणे सामने गेले. दाखव. हो. होरे भाड्या मी तुझी बायको करे सरम साड्या इसको बेड्या. लोकांच्या बायकाचं जाता मी का वाईट आहे का मग? हो, हे तुझी बायको हे खापर खुटी हे दिसत आहे.
लागण ह्या पाटलाची गार खापर तुटी मा घरची पाहिलं कशी दिसते गार गोटी लक्षात सजू गोकले गोपाळाला खेळ येणार चांगले काही कामच राहणार माझ्या बायकोने खापर फुटी तुमची बायको का म्हणते मा बायकोने त्या बहिणची उभावली मी आता उभावली ती बायको पाहिलं कशी दिसते उभावली बाबू दोस्ता मी का म्हणलं आहेत ते का बोला ना तू आपल्या गोपीला तिकडे पाठव राधा पाठवतो राधा ग माझ्या लाडाचे लाडी हे माठ गेलो लवकर बाजारची तयारी कर ठीक आहे ना या धंद्यावरती आपलं पोट पाणी या धंद्याला मागं सारून कसं होईल जायचं मी जाते ना बाय बाय जा तिकडं जाऊ नाही तर का जातो ना येल नको पाडा येल्ला पडत आता बायकोशी नाही बोलत नको लोकांशी येल पडत कशासाठी जास्त होते उतू जाते जा तिकडं चला या धंद्याला मागं सारून कसं होईल या धंद्यावरती आपलं पोट पाणी त्या धंद्याला धिक्कारून कसं चालणार चला खूप उशीर झाला मी गोपिकेच्या घराकडे जाते आणि बाजारची वाट घेते हा सुटला माझा पदर बाई नवती भानात सुटला माझा पदर बाई नवती भानात रेणुकेचा वार माझ्या भरला अंगात माकालीचा वार माझ्या भरला अंगात गोपिकेच्या घराकडे आलो गोपीला आवाज देऊन बघते अगं ए गोपी गोपिका काय ताई अरे काय झाली का ग तुझी वैना अगं तुला काय सांगू आणि काय नाही ग काय ग अगं माझा नटकट बाळ आहे ना माझा नटकट बाळ माझा हातच सोडत नव्हता बघ म्हणून मला तुझ्या घराकडे यायला फार उशीर झाला ग वै का? मी तुझ्याच घराकडे येत होती असं का ग खूप हसून राहिली काय नाही. तुझ्या चेहऱ्यावरती हास्य खूप सुंदर दिसते बघ अगं झाडी झुडपीची वाट आहे आहे ना आपण दोन जवान मुली जवान मुली. भीती वाटते ग वै. म्हणून आपण काय करायचं काय करायचं रात मावशीच्या घराकडे जायचं आणि मावशीला बाजारी घेऊन जायचं वै वै चला जायचं ना चल सांगू तुला काय आपण मावशीच्या घराकडे आलो वै वै आलो ना आलो ना आता मावशीला आवाज दे अगं 8 दिवस झाले माझ्यासोबत मावशी धडाची बोलून नाही राहिली अगं तुला काय सांगू काय तू भेट दिली नसेल तिला अगं बोलत नाही 8 दिवस झाले अगं तुला काय समजते की नाही समजत काय? तू डोक्याच्या भारावर पडल्यासारखीच करते तो कधी कधी काय झालं सांगू तुला अगं धुण्या धुवाच्या गोट्यावरती आमच्या मावशीचा आणि माझा झगडा बसला वै वै अगं धुण्याच्या गोट्यासाठी मावशीने माझी लाईन पित्तरची घेतली होय का म्हणून मावशी माझ्याशी बोलत नाही बघ अच्छा म्हणून तू आणते बघ ठीक आहे दीदी दे. आ मावशी बाई लाडाचे माशी माशी बाई माशी नाही बोलत अगं राधिका गोपिका तुझ्या घराकडे आले बायको रूम मध्ये बसली आहे बेटा थांबा ए मावशी राधिका गोपिका तुझ्या घराकडे आलो ग कशा करता आल्या बेटा तुम्ही
असील जशी असील तशी ये हो. ठीक आहे बेटा ये तुमच्या जीवासाठी मी जशी तशीच येतो बेटा. ये ये ये. हा हा बेटा. मावशी हक्कता काम घेतलीस हॅलो हॅलो. ए मावशी पहिले चांगली नऊवारी पातळ नेसायची. हो बेटा. खाली वाका नव्हत्या का? पुरवतं घे. पण वाका नव्हता का? पहिले चांगली नऊवारी पातळ नेसायची मावशी. आणि हा रंगाचा उचललीस दहा महिन्याचा जमाना झाला बाई व अगं माझी वाहत बेत बरी नव्हती बाई व. खरंच मावशी हो बेटा. तुझी तब्येत बरोबर नव्हती मावशी. हा. आता मला काही सांगोसा पाठवली नाही. तर मी बाजार पडलो होते बेटा. तर मावशी. मी कशी तरी चिठ्ठी पाठवणार हो. खरंच का वा? हो बेटा. पण मावशी दिल्लीच्या कलकत्याचे डाटाले बाई व माझे मा तरी पण द्यायला माझी प्रकृती भेटली नाही बाई व. खरं का वा? हो का वा? ए मावशी हा. तुले दिल्लीचे मुंबईचे पुण्याचे यांचे त्याचे गडचिरोलीचे तहसीलचे ते नाही का बेटा कानशिरूरचे डॉक्टर मोठे मोठे होते बेटा. मा कानशिरूरचे डॉक्टर मोठे मोठे होते. कांचिरोली नाही तिला गडचिरोली म्हणतात. तेच तो म्हणला की का गडचिरोली. गडचिरोली म्हणली वा? हो ना, गडचिरोली म्हणला. ए मावशी काय सांगू का तुला? काय सांगतो बेटा सांग मग. मावशी या गावचे जवान जवान पोरं तुला पाहतात आणि काय म्हणतात? काय म्हणते? हे टाकडी मोठी मुजर आहे वा. हो ना गे तर नदी का जातात का नाही गे? मग मोबाईल इतका आणि या गावचे लहान लहान पोरं आणि हे मिशीवाले भाकर तुला काय म्हणतात? म्हणते की तो? आणि अंगामध्ये भरली अहो हे हे हा आणि का डेकोरेशन वाला तुला काय म्हणे? आणि अंगामध्ये भरली तिची जवानी नाही मुरली आणि रस्त्याने जाणे वाले सिट्या मारते रस्त्याने जाणे वाले सिट्या मारते. अंगामध्ये भरली जवानी नाही मुरली अंगामध्ये भरली जवानी नाही मुरली रस्त्याने जाणे वाले सिट्या मारते रस्त्याने जाणे वाले सिट्या मारते. म्हणते चाललं. आणि अंगामध्ये भरली जवानी नाही मुरली आणि रस्त्याने जाणे वाले सिट्या मारते रस्त्याने जाणे वाले
शिट्ट्या मारते. हे मावशी, हे भाऊजी तुला सुट्ट्या मारते का? त्याचा बाबाचा माल खातो का रे? हा? आपला माल खातो त्याचा कसा माल खायचा? ए मावशी, हा, का म्हणते का सांगा? अगं तुला काय सांगू ग, झाडी झुडपीची वाट आहे मावशी. हो बेटा, आम्ही दोन जवान मुली व खरी गोष्ट आहे बेटा. भीती वाटते व. हो. अगं तुला पैसे लागतील पैसे देऊ, हो. दही लागेल दही देऊ, तूप लागेल तूप देऊ, लोणी लागेल लोणी देऊ. मावशी, हा. पण आमच्या दोघी संग येशील ना वा? बेटा, येतो की तो खरी गोष्ट. मावशी पण माझी एक गोष्ट ऐकाल का? का व? हा 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 अगं लहान चुनरिया अगं लहान चुनरिया अरे वो डरी महन कदे पिया तेरे नाम मेरा चुनरिया वो डरी महन कदे पिया तेरे नाम वो डरी महन पिया तेरे नाम राधे चुनरिया वो डरी महन पिया तेरे नाम कैसा रुबाही तो देख तूने कैसा रुबाही राज का तूने पदो पदो वाला मारते कैसा रुबाही राज का तूने पदो पदो वाला मारते ठीक आहे बेटा, काय? तुम्ही म्हणता झाला ए का मावशी. हा. आणि या तुले हा मुकरा कोणा घडला वा? मुकळा हो. तुझ्या मावशाला घडला बेटा. ए मावशी, हा. मावशाने घडला. हो. अगे मा, आता तुले मिशा कशा फुटल्या हो? मी सांगतो तुझ्या कपड्यात कावतो तुझ्या मावसा कपडा काढून ठेवते बेटा कमीच माहा. आणि त्या खुट्याला अटकवते बेटा. मा मला वाटली हे बरसात तुझ्या अंगावर पडली. आता हे फरारी फुटली बाटली. आणि औरारी म्हणते का खुट्याला? ए मावशी, येते ना? हा येते बेटा. मावशाने मी विचारली. इथं थांबा बेटा झाडाखाली. माझे मा जवानपणी इले जवानपणी एकटी भोनगाई देवी सारखी फिरे, पण हे आता बुडी झाली हवा आणि तर नवऱ्याला नाही विचारत व. पण तू म्हातारी खेळली झाली, पण दाखल्याला विचारलं काही होत नाही बघ तुला. अगं आम्ही पाल्याच्या मुळाला पाण्यात आपल्याला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाय नाही ठेवत. हा. मग तुम्ही आजकालच्या पोरी हा. हा, नवऱ्याचं मानधन आहे तरी का ग तुम्हाला? हा? बाबा, बाबा. आम्हाला विचारावं म्हणून हे मावशी आपल्या दाखल्याला पाहिलं केवढा मोठा मांडण कपारावर. ए मावशी, लवकर विचार. आम्ही राधिका गोपिका आणि मागे बसतो. ठीक आहे बेटा, मी लवकर चाललो, लवकर येतो. चला, आपण वारकरी सातवडाचे माणसं आता सकाळी आंघोळ झाली, मंदिरामध्ये जातो आणि देवाचं भजन पूजन करतो, नंतर आपले काम करतो. धरीचा विठ्ठल कुणी पाहिला, हो पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला, उभा कसा राहिला विठे
कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला विठेवरी उभा कसा राहिला मंदिरामध्ये गेलो आता आपल्या भक्तीमध्ये लीन होऊन जाऊ काही परमात्मा येतो ना कार्यक्रम आले का तेही भजन म्हणतो मानव धर्माचा खुला हा दरबार 7 जन्माचा होईल उद्धार पहावाची किरती आहे महान त्या जुंदेवची किरती आहे महान मार्ग आहे छान 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 मार्ग आहे छान 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 धर्माचा खुला दरबार 7 जन्माचा होईल उद्धार बाबाची किरती आहे महान जुंदेजीची किरती आहे महान मार्ग आहे छान 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 मार्ग आहे छान 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 लई दिवस झालं बा महाराजच्या मुली पाहायचंच होता का महाभारतच्या बुद्धा भक्तीमध्ये लीन होऊन गेला आणि यानं जवळपणात काहीच परमेश्वराचे भजन पूजन काहीच नाही केलं ना आता कसं का झालं मलाच मोठा चंबा वाटते चला काही काय असं ना पती परमेश्वराला देऊ पाहिजे हा 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 कारभारी बाबा माझ्या राया राया बापा ते तेंडुलकरच्या बापा नाही बोलत हे माझी खाया नाही बोलत पाय मी विचार करतो का माझ्या घरच्या मोठा माणसं एकटाही शब्द बोलल तर काहीतरी करा काय परमेश्वरा काय करावं बुड्या ओ बुड्या काय बोलत मला सांगा 15 मिनिटं होऊन गेला तुम्ही कधी घंटी वाजवून राहिल्या त्या पाहिजे माझं दम येते म्हणजे एक सांग
तू आलीस बरोबर आहे. मी त्या देवाचे भक्ती पूजन करत होतो ना, मागवून आलीस तर धक्का मारलीस. धक्का नाही मारला, तुम्हाला आवाज मारत होते. मला सांगा खाऊन जाऊन टाकून राहिला. खाऊन जाऊन टाकून राहिला. त्या बैल मले फसो दम येते. बरोबर आहे ना. काही लागतं का नाही लागलं. कसं लागलं तर बुद्धिया तर कटिया तुम्हासारखे फसो कशी आहे. काय हड्डी हो म्हणला. पुराणी हड्डी. तुम्ही पुराणी हड्डीवर कम करत्या. कारण तुमच्याकडे येऊन गेले कमजोर खाची नाही. तुम्हाला बरोबर जेवण देत नाही. तुम्ही कामामध्ये येईल राहायच्या. हो हे गोष्ट तुम्हाला कमजोर येईल नाही का. हो कोटी जात होते बा तुम्ही. त्या मंदिरात भजन पूजन करत होतो. मंदिरात भजन पूजन. हो जवानपणा तर नाही केलं. अहो जवानपणा जरी नसेल केलं, पण आता म्हातारपणामध्ये त्या परमेश्वराची लिंक लागली. मला लिंक लागली परमेश्वराची. हो चांगली म्हणजे हो अल्ला तुला भजन बापा मोठा आवडला बा. खूपच मी म्हणून पाव का थोडासा जास्त ना म्हणता. काय तुम्ही भाज्या पूजा सगळ्यात केलं. हो पण त्या परमेश्वराची तुम्ही आरती केल्या का. नाही आरती नाही केलो. काय केलं नाही. पा समोर असं हात जोडा. म्हणजे तुला आरती येते. एक नंबरची आरती येते. काहीपासून आरत्या म्हणावं लागलीस ना करावं लागलीस. काहीपासून आरत्या करायला तुम्हाला सांगू करतो मी आरत्या. हो का. हा बाबा नाही दिवसापासून आपल्या आई वडिलांचे घरी होते. भगवंताचं पूजन करू, आरत्या म्हणू, भजना म्हणू. तेव्हाही करत होती. तेव्हाही करत होतो. आता मग मी का करू. तुम्ही सध्या सरळ उभं राहा. सरळ उभं राहू. पाहिलो हात जोडा. हात जोडून बोललो. हात जोडला का. हो डोळे लावा. कायमचे तुम्हाला कायमचे डोळे लावा. वाटलं का कायमचे डोळे लावा. कायमचे डोळे परमेश्वराचं ध्यान करा म्हणून. असं परमेश्वराचं ध्यान करा. बरं ठीक आहे लावलो. लावला का. हो सरळ सरळ. बरं ठीक आहे भाई. हात होता नको. नाही काय ना तू रुकता येईल. तुला सवय घरी दारी. पहिली के पा पहिली के पा त्या भाई टूर करते. हा फेटता याला पहिलेच म्हणलं का सरळ उभा राहायचं. त्या भगवंताच्या लीला जोडलो. हा का करते का फुसफुसत करून राहिला खेळायला. याची आदत नाही गेली मला मालूम आहे. नाराते पहिले के पा महामरती पहिले के पा पहिली के पा महाबली पहिली के पा कायची आरती म्हणून झाली. आरती माझ्या नवऱ्या तुया घाटावर गौऱ्या हो. आरती माझ्या खाया कोटी शिकली सारती. कोटी शिकली सारती. बावरला बावरला का हो नाही उभा फलतवलं तर बरोसे नाही पिले काही नाही. त्या का म्हणली त्या पुत्र नाही मोठा बोललो. अरे माझी खाया मोठा एका जागी ठेवते.
नाही मरण आहे याच्यात मैत्री कुठलं मुक्त का कोटी शिकली सारखी कोटी शिकलो मला सांग नाराती महानवऱ्या हो तुला वजा झालं तुला वजा झालो का मी असं म्हणून वजा झालो का मी म्हणलं मी असं म्हणून राहिलो का मी आराती म्हणून राहिलो त्या परमेश्वराची कशी कशी नाराती महानवऱ्या असा अचानक सगळ्यापैकी आपण गेलो समजा म्हणजे अचानक मध्ये मी गेलो मी नाही मी तुमच्या पहिले गेलो तर तुम्ही एका पोराबाराला सांगा दादा त्याची बंदी पा सरळ याच्या तुम्ही एक सांग मी बरी मी कोणा पोराला सांगी आता तुम्हाला म्हणणं आहे मला पा मी सांगून आले आता सांगून राहिलो नवऱ्याला मरण सांगेल का हा नवरा आता माहिती आलाय नवराच जरा का छान राहता कोणी मारत नाही अशी लाईन मारते का बुर्गीचा माऊन दिसते म्हणजे कंटाल असं आहे नाही चार बोला येते अरे आपल्याला त्या गौऱ्या न्यावं लागतील सरला म्हणजे गौऱ्या नसतील असा हो मग आपला जो नाही आपल्याला पेटवाल हो का शिकलीस तो एवढा अनुभव कोठून आला त्याला वा कारभारी दमाना ते चारे नाही गेले का काय ते चारे नाही गेले का म्हणलो का ते चारे नाही गेले तू यावाले कारभारी दमाना होऊ दे जुमाना होऊ दे मले तर फसफट पण तुक्क नाही ना काक नाही करे हे पुराणी हड्डी मला सांग जवानपणात तर असं चारे करतच होतीस पण आता म्हातारे झालो आपण म्हातारे झालो ना मला सांगा ते जवान बारा एकमेका त्यांच्या हात टाकतात ओ पप्पी दे माझी एक गोष्ट कोणती गोष्ट अहो त्या राधा जो फिका राजा राया बजावला नेल्या करता म्हणजे राधिका आणि गोपिका आपल्या घराकडे आल्या हो कशाला आल्या बाजारला मला एक सांग आपण धंदा बंद केला तर किती वर्ष झाले आता कमीत कमी 5-7 वर्ष झाले 7 वर्ष झाले दया दुधाचा धंदा बंद केला मग मला तर काहीच नाही ना का घेऊन जाशील बाजार हो दही लागल तर दही देव तो मला
म्हणजे दही लागेल तर दही देऊन तूप लागेल तर तूप देऊन मावशी बाजारला मी का म्हणतो तुला जातेस तर घ्या पण त्या पोरीकडून काहीच घ्यायचं नाही दही घ्यायचं नाही काहीच नाही घ्यायचं आणि पैसेला घ्यायचं तू सांगतो पैसेला घ्यायचे त्या तरुण मुली आहेत तर त्यांच्या सोबत जा आणि सोबतीलाच ये ठीक आहे जाशील ना जा मी जाऊ ऐका राहुलजी बसराज यांच्याकडून अरे गोपिका काय तिला सोबत घेऊन जायचं आणि ते मावसाजी आहेत ना वय कैलाची मावसाजी वय नाही त्याला घेऊन जायचा चल चल अहो निर्गुणपुरची गवळण आली अहो निर्गुणपुरची गवळण आली करुण चतुराई हो करुण चतुराई मा करुण चतुराई माठ उलटा भरला बाई हा धीर धीर हो आणि माठ उलटा भरला पाहिजे मग त्या निर्गुणपुरच्या कारागिराने त्या कुंभाराने काय केलं नाही का काय केलं त्या माठाला घडविलं कसं घडविलं घडविलं सांगू सांगा अरे कसं घडविलं ते सांगतो सांगा ना अहो कुंभाराने माठ घडविला अहो कुंभाराने माठ घडविला नवछिद्र त्याला हो नवछिद्र त्याला मा हो नवछिद्र त्याला न कुंभार माठात बसविला आजीर जीर हो नवछिद्र त्याला आणि कुंभार माठाला बसविला मग त्या कुंभाराने काय केलं त्या माठाला रंगविलं कसं रंगलं कसं रंगविलं सांगू सांगा ना अरे कसं रंगविलं ते सांगतो सांगा ना अहो पंचतत्वानी माठ रंगोनी अहो पंचतत्वानी माठ रंगोनी सुशोभित केले हो सुशोभित केले हो सुशोभित केले माय सुशोभित केले माय हो सुशोभित केले नरोध पाहुण वेळे झाले आजीर बिन हो दिले सुशोभित केले नरोध पाहुण
चोरीचं केले हे लोक पाहून वेळे झाले झाले. मग त्या माठामध्ये काय होतं बेटा काय होतं बाबा? माठामध्ये दही होतं कोणतं काही होतं? आता ह्याचं काय झालं काय झालं? अरे काय झालं ते सांगा सांगतो ना. अहो माथा मधल्या हंस दह्याची हा, हा, हा. चाल गं. चाल, चाल, चाल. अहो माथा मधल्या हंस दह्याची चोरी जगा झाली हो. चोरीचं का झाली हो चोरी जगा झाली माय. चोरीचं का झाली माय हो चोरी जगा झाली हो माठाची रंग त्याचा गेली हो. आ धीर धीर हो धीर. माठामधल्या हंस दह्याची चोरीचं का झाली आणि त्या माठाची रंग कसं गेली गेली. म्हणून आपले वस्ताद काय म्हणतात काय म्हणतात? अरे काय म्हणतात ते सांगतो सांगा ना. अहो गुरु सदाशिव लक्षणाला हा, 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 चाल गं. चाल, चाल, चाल. अहो गुरु सदाशिव लक्षणाला सोडून गेले मायाच हो सोडून गेले मायाच हो सोडून गेले मायाच नशाही सुख देवा पाळीच आ धीर धीर हो धीर चहाला ग बाई चहाला ग बाई संसार थाटू सुखाचा झाला गं बाई संसार थाटू सुखाचा. 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 इथं ना